2026 मध्ये इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोनं। 2026 मध्ये सोन्याचा भाव काय असू शकतो याविषयी सरकारचा एक महत्त्वाचा नियम जाहीर झाला आहे। एक तारीख देखील जाहीर झाली आहे। सोन्याच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या बाजारात मोठा उथलपुथल होऊ शकते। तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये लग्न सराईचा कार्यक्रम असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये हजारो लाखो रुपयाची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा मिळवून देऊ शकते। 2026 मध्ये सोन्याचा भाव किती असणार आहे आणि कोणत्या तारखेला कसा भाव वाढणार आहे या संदर्भात महत्त्वाची माहिती आलेली आहे। चालू वर्ष म्हणजे 2025 मध्ये सोन्याने बाजारात अक्षरशः धुमाधूळ घातलेली आहे। या वर्षात सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2025 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 75,000 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता। तुम्हाला माहित आहे, तेव्हा लोकांना वाटत होतं की भाव हळूहळू वाढेल, पण झालं उलट। कुणालाच याची खात्री नव्हती की तुम्हाला सुद्धा माहित नसेल की एप्रिल महिन्यामध्ये अचानक एक बातमी पसरली सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुकवर एक बातमी पसरली। एक मेसेज फिरत होता की सोनं कोसळणार। लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाली की सोनं आता कोसळणार, सोन्याचा भाव कमी होणार। सोनं 55,000 रुपये सारख्या या रेंज मध्ये येणार, 55,000 रुपयाच्या रेंज मध्ये होणार। ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटलं की आता आपलं नुकसान होणार। मुंबई सारख्या शहरांमध्ये तर सोनं विकण्याची लोकांमध्ये अक्षरशः सोन्याच्या दुकानामध्ये गर्दी निर्माण झाली। आकडेवारी अनुसार सोनं मोडण्या काढण्यासाठी तब्बल डबल लोकांची गर्दी जमा झाली। लोकांना वाटलं की बरं झालं विकलं तर, नाहीतर अजून कमी झाला तर आमचं नुकसान होऊ, आम्ही फसू, पूर्णपणे याचं नुकसान होऊ शकते। पण ही अफवा पूर्णपणे खोटी ठरली आणि सोनं 55,000 ऐवजी रॉकेट सारखं वेगाने वाढू लागलं। मे आणि जून महिन्या येईपर्यंत सोन्याचा सगळ्यात मोठा धोका दिला। सोने बघता बघता 1 लाख रुपयाचा टोक त्याने गाठला आणि 20 जून 2025 मध्ये सोनं तर तब्बल 1,04,000 रुपये इतका वाढलेला आहे। तर ज्यांनी 55,000 रुपयाच्या भीतीने सोनं विकलं होतं ते आता डोक्याला हात लावून बसले आणि ज्यांनी ज्यावेळेस धीर धरला, थोडा संयम ठेवला, मात्र आता झाले उलट। ज्यांनी संयम ठेवला त्यांना तर आता म्हणजे मालामाल झाले। आणि ही गोष्ट फक्त इथंच संपत नाही। 1 लाख रुपयाचा टप्पा पार केल्यानंतर काही दिवसांनी सोनं पुन्हा एकदा खाली यायला लागलं होतं। मागच्या महिन्यामध्ये सोन्याचा घसराणा 90,000 रुपयेपर्यंत पोहोचला। पुन्हा एकदा लोकांच्या मनात तोच प्रश्न निर्माण झाला की आता सोनं अजून खाली येणार का? 1 लाखाचा टप्पा हा खरा होता का? फक्त हा फुगा होता? आता याच गोंधळात आता 2026चा अंदाज समोर आलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्हाला जर आता खरेदी करायला पाहिजे की तुम्ही आता थांबायला पाहिजे, काय करायचं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर कट समजणार आहे। पहा, सोन्याचा भाव वाढणे किंवा कमी झाला त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या बजेटवर होतो। आता बघा, लग्न सरावचा जो कार्यक्रम आहे जवळपास आता संपलेला आहे। आता याचा अर्थ असा नाही की सोने खरेदी करणं थांबेल। आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याला खूप महत्व आहे। सोन्याला महत्व म्हणजे मुलीच्या लग्नासाठी सोन्याचे दागिने करणं हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं। त्यांच्या भविष्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्यांना सोनं खरेदी करून दिलं जातं। पुढच्या वर्षी ज्यांच्या घरी लग्न आहे आतापासून तयारीला लागतात। दिवाळी नंतर लग्न करायचं पुढचा हंगामात सुरू होईल आणि त्याआधीच थोडं सोनं खरेदी करून ठेवावं असा अनेकांचा विचार असतो। याशिवाय अनेक जण गुंतवणुकी म्हणून सुद्धा सोन्याला पाहतात। सोन्याची नाणी, सोन्याची बिस्किटी खरेदी करून ठेवली जातात, कारण अडचणीच्या काळात सोनंच कामाला येतं। मग आता हा प्रश्न असा आहे की आता या काळात सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का? हा झालेला एक मोठा फुगा आहे जो फुटणार आहे आणि सोनं परत खाली येणार आहे। भाव यापेक्षाही आणखी वाढेल का? मग नुसतं वाढलेला असेल तर त्यामुळे तो भाव परत फायदेशीर ठरणार आहे।
तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही तुम्हाला सांगणार आहे. ज्यांच्याकडे जुनं सोनं आहे त्यांनी तर विकायला हवं की अजून त्यांनी काही काळ थांबावं, आज तो लाख मोलाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणारच आहोत. भाव का वाढतो आणि का कमी होतो त्याचं कारण तुम्हाला समजलं तर तुम्ही निर्णय घेऊ शकता. सोनं विकायचं की घ्यायचं, पहा हे भाव कमी जास्त होण्यामागचं काय कारण आहे. जर हे समजून घेतलं तर तुम्हाला देखील अंदाज बांधला जाईल, सोपं होईल तुम्हाला. आणि एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करणार आहे, तुम्ही भविष्यात कधी सोनं विका, कधी तुम्ही सोनं घ्या, याचे सर्व काही तुम्हाला माहिती कामाला येईल. तर सर्वात पहिला प्रश्न, तर पहिला सगळ्यात मोठा निर्णय काय असतो सोनं कमी या जास्त होण्याचं कारण काय असतो. जागतिक स्थिती म्हणजे जागतिक स्थिरता. जगामध्ये आता पूर्ण जगामध्ये स्थिरता ही सर्वात मोठी बातमी असते. जगामध्ये जर चांगली बातमी आली, चांगलं काही सर्व राहिलं तर यामध्ये काही फारसा फरक होत नाही. पण जगामध्ये अस्थिरता जर निर्माण झाली, जसं की इस्रायल इराणमध्ये युद्ध झालं, या जगामध्ये ठिकठिकाणी युद्ध होत राहतं, अमेरिकेसारख्या मोठ्या देशांमध्ये आर्थिक स्थिरता निर्माण होते, जगात अशी अशांतता आणि भीतीचं वातावरण निर्माण होतं, तेव्हा गुंतवणूकदार मोठे मोठे इन्स्टिट्यूशनल असतात, ते आपल्या पैसे कुठे असतात, त्यांचे शेअर बाजारामध्ये त्यांचे पैसे असतात. ते पैसे काढून सोन्यासारखे सुरक्षित ठेवण्यासाठी सोनं खरेदी करून ठेवतात. बघा कुठे येतात त्यांचे पैसे, सोन्यामध्ये. कारण कितीही काही झालं तरी सोन्याच्या किमतीत फारसा फरक पडत नाही. शेअर मार्केट जरी 50% पडलं तर आता सोनं काय मात्र तसं 50% डायरेक्ट कमी होत नाही. सोन्याचा भाव जर कमी झाला तर थोडं थोडं हळूहळू कमी येतं. वाढायला काही त्याला लिमिट नाही, वाढायला खूप वाढतं पण येताना खूप कमी सारखं येतं. दुसरं कारण काय असू शकतं. दुसरं कारण की जगभरातील जेवढे पण बँक आहेत त्यांनी खरेदी केली पाहिजे. ज्या आपल्याला माहिती आहे पूर्ण देशभरामध्ये, जसे की अमेरिकात बँक आहे, सेंट्रल बँक असो किंवा चीनची बँक असो किंवा आपल्या भारताची बँक असो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, या सगळ्यांनी मोठ्या बँकांनी काही वर्षापासून नुसतं सोनं खरेदी सपाटा त्यांनी ठेवलेला आहे. बघा त्याचा स्टॉक त्यांनी तयार करून ठेवलेला आहे, सोनं खरेदी करून ठेवलेला आहे. तुम्हाला माहित असेल आपल्या भारत देशाने 2024 मध्ये 100 टन पेक्षा जास्त सोन्याचा खरेदी केला. तेवढ्यात मोठ्या प्रमाणात जर सोनं खरेदी करतात, वेगवेगळे देश वेगवेगळे सोनं खरेदी करतात, तेव्हा बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण होतो. मागणी जास्त आणि पुरवठा कमी, भाव वाढणारच आहे. सोन्याचा वाढलेला भावाला पुरवठा आणि कमी झालेला पुरवठा यावरून भाव ठरतो. मग आता एक प्रश्न असाही निर्माण होतो की अफवा ठरली होती की सोनं स्वस्त होणार आहे. आता कदाचित 2026 मध्ये सोनं स्वस्त होणार का, काय भावाने सोनं मिळणार आहे याची माहिती पुढे देणारच आहोत. पण त्या अफवेत मागच्या सगळ्या महत्वाचा मुद्दा काय होतो की मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही सोनं घेऊन बसाल आणि सोनं 50,000 रुपये झालं तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. अमेरिकेल मॉर्गन स्टार कंपनीचे एक सल्लागार म्हणजे एक सल्लागार आहे, त्यांचे नाव आहे सोन्यात. त्यांचं काम असतं सोन्याचा वाढलेला भाव. बघा जेव्हा सोन्याचा भाव वाढतो तेव्हा खनिजातून काढण्यासाठी काम वेगाने सुरू करण्याचं काम त्यांना दिलं जातं. कंपनीत जास्तीत जास्त इन्कम यावी, मिळवण्यासाठी उत्पन्न वाढावं, त्यासाठी बाजारात नवीन सोन्याचा पुरवठा आणणं हे त्यांचं काम असतं. भाव वाढलेला पाहून आपल्यासारखे अनेक गरज असलेले लोक जुनं तुटकं नाटकं सोनं मोडून नवीन दागिने करतात आणि किंवा ते विकतात. जुनं सोनं जे असतं ते पुन्हा बाजारात येतं, त्यामुळे बाजारात सोन्याची उपलब्धता वाढते. जसं की आता ओडिशा राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा देखील सापडला. मग ज्यामुळे भयानक टप्पा पसरली आणि 55,000 सोनं जे 55,000 सोनं काही कमी झालं नाही, पण सोनं रॉकेटच्या वेगाने पुढे गेलं. यालाच आपण म्हणू शकतो की सोन्याचा जे बाजारभाव असतं ते कशावर अवलंबून असतं, सर्व काही जगाच्या अस्थिरता आणि बँकांनी खरेदी करण्याचं मागचं कारण असतं. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका. आणि दुसरी, जॉन मिक्स या नावाचे जगभरात एक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय सोन्याचा तलाव भाव कमी जास्त का होतो त्याचा अंदाज दिला जातो. त्यांचा अंदाज असतो, तो अंदाजाप्रमाणे भाव कमी जास्त होत असतो. आता यामध्ये सर्वात मोठा प्रश्न येतो की आता सोन्याचा भाव कमी होणार की जास्त होणार. आता बघा कुठल्याही प्रकारचं काही तुम्हाला जर खरेदी विक्री करायचं असेल त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. जगामध्ये अस्थिरता जर असेल तर
सोन्याचा भाव वाढू शकतो, कारण गुंतवणूकदार सोन्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करतात तर त्याचा भाव वाढेल, आणि बँकांनी जर खरेदी केली तर सोन्याचा भाव वाढेल. आणि जर यामध्ये जर सोन्याचा पुरवठा जास्त झाला तर सोन्याचा भाव कमी होऊ शकतो. पण आता सध्या तरी अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पण अंतिम निर्णय हा तुमचा आहे. तुम्ही याला ठराव करायचा, तुमचे पैसे आहेत, आणि तुम्ही एकदा नाही दोनदा तुम्ही रिसर्च करा की या मागचे सोन्याचा भाव वाढणार की कमी होणार, मग तुम्ही खरेदी करू शकता. ही माहिती तुम्हाला कसं वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.